तुमच्या मनाची काय अवस्था झाली आहे मला कळते वहिनी। सावली, ज्या माणसाबरोबर आयुष्य घालवण्याचं स्वप्न बघून मी या घरात आले त्यांनीच मला फसवलं, माझा विश्वासघात केला आणि आज तोच माणूस अशा अवस्थेत पुन्हा एकदा माझ्या समोरून उभा आहे। खरंच कळत नाही काय करावं। एकीकडे त्यांना बघून खूप वाईट वाटलं आणि दुसरीकडे रागही आला। शिवाय त्यांना जर मी स्वीकारलं तर आईंना खूप वाईट वाटेल। मला नाही त्यांना दुखवायचं, कारण आजपर्यंत कायम पाठीशी उभ्या आहेत त्या माझ्या। नाही कळत आहे काय करू। मी एक सांगू, मी पाहिलंय राजकुमार सरांना अलीकडच्या काळात, त्यावरून ते खूप बदललेत। आजही ते घरी यायला तयार नव्हते, पण तिथे ते सारंग सरांसाठी आणि तिलोत्तमा मॅडमसाठी खूप लढले। आतापर्यंत जो फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करायचा, दुसऱ्यांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतोय, तोच प्रश्न पडलाय। पण त्यांचा अनुभव लक्षात घेता ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवायला मन मानत नाहीये माझं। असं काय घडलं असेल की ते एवढे बदलले? त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांना कोणते तरी गुरु भेटलेत, जुगार खेळायला लागले होते ते। जुगारात सगळे पैसे गेल्यावर त्यांच्याकडे काहीच शिल्लक नव्हतं, म्हणून आत्महत्या करायला निघाले होते ते। आणि ह्या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांना कोणीतरी त्या गुरूंकडे घेऊन गेलं आणि तिथूनच त्यांचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं। खूप खूप गोंधळ होतोय माझा। हे ना फक्त एक वाईट स्वप्न असावं एवढं वाटतं। नाही वहिनी, उलट उघड्या डोळ्यांनी हे सगळं स्वीकारण्याची वेळ आली आहे। हेच सत्य आहे वहिनी। जर राजकुमार सरांबद्दल तुमच्या मनात काहीच नसतं तर तुमच्या मनाची इतकी घालमेल झाली नसती आणि कदाचित जे स्थळ आलंय ते तुम्ही लगेच स्वीकारलं असतात। सावली, पण आईंचं काय? त्यांना काय उत्तर देऊ मी? नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर।